आज 5 मे 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली बातमी आहे 64 लाख गणवेशांचा भार. सरकारच्या संभाव्य निर्णयाबाबत शंका. सुमारे 385 कोटी रुपयांची उलाढाल. पहा, राज्य सरकार विचारात आहे की राज्य शासनामार्फत ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण गणवेश वाटप वगैरे करावं. ओके, हा राज्य शासन म्हणजे निर्णय वगैरे चालू आहे. कारण पहा, जून महिन्यामध्ये 12 जूनपासून आपल्याकडे काय शाळा चालू होणार आहेत, बरोबर. मग पहा, त्यानिमित्ताने 64 लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा भार वगैरे त्यांनी उचलावं का, याबद्दल चर्चा वगैरे चालू आहे. परंतु म्हणजे या चर्चा पॉझिटिव्ह आहे. ओके, ही चर्चा कशी आहे, पॉझिटिव्ह आहे की म्हणजे संभाव्यता आहे की सरकार डायरेक्टली काय करणार आहे, शाळांना म्हणजे सरकारमार्फत गणवेश पुरवठा वगैरे केला जाणार आहे. परंतु पहा, यामध्ये खर्च किती होणार आहे, 385 कोटी रुपयाचं वगैरे यामध्ये खर्च होईल. ओके, मग आता पहा, यामध्ये निगेटिव्ह न्यूज काय आहे. ही तर पॉझिटिव्ह गोष्ट झाली किंवा सरकार तसं चांगल्या पद्धतीने वगैरे निर्णय घेत आहे. परंतु पहा, त्याला विरोध कशामुळे होत आहे किंवा निगेटिव्ह न्यूज काय आहे यामधून, तर पहा, याच्या पूर्वीही राज्य सरकार काय करायचं, तर डायरेक्टली हे पहा, इथे राज्य सरकार करूयात आपण. त्यानंतर राज्य सरकार व ह्या ज्या शाळा आहेत यांना काय राज्य सरकारकडूनच डायरेक्टली ड्रेस वगैरे पुरवठा होईल. ओके, यामध्ये अगदीच पैशाचा तर म्हणजे अपव्यय होणार आहे हे आपल्याला सांगता येतं. 385 कोटी रुपयाचा खर्च लागेल इथे, ठीक आहे. परंतु प्रॉब्लेम कसा आहे, राज्य शासनाकडून जर डायरेक्टली शाळांना ड्रेस जर गेला तर शाळांना इथं काय असणार आहे, इंडिपेंडन्स वगैरे, यांना स्वतंत्र वगैरे असणार आहे का, तर बिलकुल असणार नाही. मग पहा, शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं, त्यानंतर पालकांचं वगैरे म्हणणं काय येत आहे इथं, तर पहा, अगदीच हे जर स्वातंत्र्य तुम्ही राज्य सरकारने जर स्वातंत्र्य हे शाळांना किंवा जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदांना जर हे स्वातंत्र्य वगैरे जर दिलं तर प्रॉब्लेम कसा होईल पहा. तर आपण काय करू शकतो, जे स्थानिक शाळा आहेत, ओके, स्थानिक शाळेमध्ये म्हणजे जे स्थानिक तेथील अन्य दुसऱ्या प्रायव्हेट स्कूल वगैरे आहेत त्यांच्यासारखा ड्रेस वगैरे इथं देऊ शकतो आपण. ओके, म्हणजे पाहता एखादी शहर सिटीमधील आहे, सिटीमधील एखादी जिल्हा परिषद आहे. ओके, सिटीमधील जिल्हा परिषद असताना तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना खाकी ड्रेसेस वगैरे जर देत असाल तर ते कुठेतरी त्यांना ऑड वगैरे वाटतं. मग त्याऐवजी पहा, हे तर पैसे तर कसं पण राज्य सरकार तर 385 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तयार आहे, बरोबर. मग पहा, शिक्षकांचं वगैरे म्हणणं काय येत आहे की स्थानिक शाळांना ती परवानगी वगैरे द्यावी किंवा जिल्हा परिषदांना वगैरे ती परवानगी द्यावी. मग काय करतील, शिक्षक ठरवतील की प्रायव्हेट इंग्लिश स्कूल वगैरे जर असेल तर त्यांच्यासारखाच इथं पण जर ड्रेस दिला आपण तर ते काय होतील, विद्यार्थी पण आकर्षित होतील व जिल्हा परिषदमधील जी संख्या, विद्यार्थ्यांची संख्या वगैरे घटलेली आहे ती परत एकदा रिवाईव्ह वगैरे होण्यात मदत होईल. ओके, कारण पहा, जर आपण वर्षानुवर्ष तेच चालत येणारा जर ड्रेस वगैरे त्यांना जर दिला तर त्यामध्ये इंटरेस्ट वगैरे नसतं किंवा आकर्षक वगैरे तेवढं नसतं. त्यामुळे आपण इंग्लिश स्कूलला जसा ड्रेस आहे वगैरे तसा पण आपण इथं ड्रेस वगैरे देऊ शकतो, असं काही शिक्षकांचं तिथं म्हणणं आलेलं आहे. त्यानंतर पहा, याच्या पूर्वीही राज्य शासनाने जो खर्च वगैरे केलेला होता व तशा पद्धतीचा जो प्रयोग केलेला होता तो फसलेला आहे याच्यापूर्वी. मग त्यामुळे विरोध होत आहे शिक्षकांचा वगैरे की बाबा राज्य सरकारने त्यांचं काम करावं व जे आम्हाला काम निवडून दिलेलं आहे ते आम्हाला म्हणजे जे आमच्या मार्फत होतं काम ते आम्हालाच द्यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण पहा, आता राज्य सरकार काय करेल, तर इथं बेसिकली हे आहे राज्य सरकार. मग राज्य सरकार काय करेल पहा, आता गणवेश तर वाटप करायचं आहे, किती 64 लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटप वगैरे करायचं आहे. मग त्यांनी डायरेक्टली काय करतं, तर एक टेंडर काढतं. ओके, मग त्या टेंडरमध्ये पहा, त्या ड्रेसची वगैरे क्वालिटी वगैरे चेक केली जाईल का, तर बिलकुल चेक होणार नाही. ओके, मग पहा, ड्रेस अगदीच विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचतील परंतु ते अगदीच लगेच म्हणजे त्यांची शिलाई वगैरे चांगल्या पद्धतीने वगैरे नसणार आहे. त्यामुळे ते टेंडरमध्ये तशा पद्धतीने क्वालिटी नसणार आहे त्या ड्रेसेसमध्ये वगैरे. त्यामुळे जे शाळेचे शिक्षक वगैरे आहेत, त्यानंतर पालक वगैरे आहेत, ते क्वालिटी मेंटेन वगैरे करण्यासाठी स्थानिक स्तरावर वगैरे ती म्हणजे तशा पद्धतीने जिल्हा परिषदला फंड वगैरे द्यावं व ते स्थानिक शाळांना वगैरे तशा पद्धतीने ऑथॉरिटी वगैरे द्यावं की ड्रेस कशा पद्धतीने ठेवायचा किंवा म्हणजे त्यांचा फंड वगैरे कुठं मोबिलाइज वगैरे करायचं हे त्यांना ऑथॉरिटी वगैरे द्यावी. म्हणजे त्यामधून काय होईल पहा, क्वालिटी चेक केली जाईल. कारण पहा, आता एकदाच तुम्ही जर 64 लाख जर विद्यार्थ्यांचे जर ड्रेस वगैरे मागवत असाल तर तिथं प्रॉब्लेम काय होतं, क्वालिटी चेक होणार नाही. हे आपलं इथं बेसिकली मेन इश्यू वगैरे दिसून येईल. म्हणजे पहा, आता हे न्यूज जर आपण UPC आणि MPCला रिलेटेड वगैरे जर केलात तर म्हणजे अशा पद्धतीने जर केस स्टडी वगैरे जर आली थिक्सला की म्हणजे म्हणजे तुम्ही आता हे आहात म्हणजे काय म्हणतो आपण,
चीफ सेक्रेटरी आहात, ओके, महाराष्ट्र शासनाचे तुम्ही चीफ सेक्रेटरी पदावर आहात, मग तुम्हाला जर निर्णय अशा पुढे तुमच्या समोर असेल तर तुम्ही कोणता योग्य निर्णय वगैरे घ्याल, असा जर प्रश्न वगैरे जर तिथं आला तर तुम्ही लिहू शकता. पहा आपल्या म्हणजे भारतीय संविधानामध्ये पण आपण अमेंडमेंट करून काय होणार की स्थानिक स्तरावरील शासनसरांना बळकट करण्यासाठी आपण तिथं काय दिली, त्यांना पॉवर वगैरे दिलेली आहे. मग तेच आपल्याला पण करायचं की स्थानिक स्तरावर पण त्यांना बळकट देण्याचं काम वगैरे करू शकतो. यामधून तुम्हाला काय होतं पहा, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी पण तुमच्यासोबत आहे असं आपण तुम्ही त्या निर्णयातून वगैरे दर्शवू शकता. मग आता या न्यूजमध्ये तुम्ही डीपली वगैरे जाऊ नका, परंतु एवढं लक्षात असू द्या की अशा पद्धतीने जर होत असेल तर स्थानिक शासनाला वगैरे बळकट करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली फंडचं मोबिलाइज वगैरे तिथं करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, मणिपूरमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. झालेलं काय पहा, 11 एप्रिल रोजी मैतेई या एक नॉन ट्राईब आहे, ओके, सध्याला ती नॉन ट्रायबल म्हणजे कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीला 11 एप्रिल रोजी मणिपूरच्या जे हायकोर्ट आहे, हायकोर्टनी म्हटलं की या मैतेई ट्राईबला पण तुम्ही ST म्हणजे शेड्युल्ड ट्राईबचं वगैरे काय करू शकता, स्टेटस वगैरे द्या असं त्यांनी म्हटलं त्याला. ओके, मग शेड्युल्ड ट्राईबचे म्हणजे याच्यापूर्वी नागा कम्युनिटी वगैरे जी होती तिथे, ओके, आता एक मिनिट मला हे साफ करू द्या. हां पहा आता, तर मणिपूरमध्ये नेमका इश्यू काय झालेला आहे पहा. याच्यापूर्वी मैतेई ही एक ट्राईब आहे, ही नॉन ट्राईब आहे. मैतेई यांची संख्या आहे पहा 53% जवळपास यांची संख्या आहे. बाकी नागा कम्युनिटी वगैरे तिथं असते. आता तुमचं होमवर्क असेल की मणिपूर हे राज्य कुठं आहे, कारण तुम्हाला नागा कम्युनिटीचं रेफरन्स आलेलं आहे इथं. मग नागा कम्युनिटी कुठून बिलॉंग करते, तर नागालँड. ओके, तुम्हाला ते लगेच समजून येईल. तर पहा झालेलं असं की मणिपूर म्हणजे मैतेई जी ची नॉन ट्राईब आहे, ओके, याला 11 एप्रिल रोजी हायकोर्टाने आदेश दिला सरकारला वगैरे की बाबा तुम्ही मैतेई ट्राईबला शेड्युल्ड ट्राईबचा दर्जा वगैरे देऊ शकता. ओके, STचा दर्जा वगैरे देण्यासाठी त्यांना आदेश वगैरे काढला. मग पहा नागा कम्युनिटी किंवा अन्य, त्यानंतर पहा कुकी, ओके, ह्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांनी काय केला, या निर्णयाला वगैरे हायकोर्टाच्या निर्णयाला विरोध केला. कारण त्यांनी म्हटले की STचं स्टॅटस दिल्यावर इथं कॉम्पिटिशन वगैरे होऊ शकेल किंवा अन्य कारणांनी वगैरे त्यांनी काय केलं, आदिवासींनी म्हणजे तेथील नागा व कुकी या आदिवासी कम्युनिटीने वगैरे त्याला विरोध केला की मैतेई या नॉन ट्राईबला शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा वगैरे तुम्ही देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. मग पहा या दरम्यानच लगेच नागा व कुकी आदिवासी एकता मोर्चा काढला व त्यानंतर मोर्चेकरांनी मैतेई नागरिकांमध्ये म्हणजे नागा व कुकी आणि मैतेई या दोघांमध्ये काय झाले, भांडण वगैरे इथं झाले असं आपण तिथं सांगता येतं. व पहा मैतेई या ट्राईबची संख्या आपल्याला इम्फाळ शहराजवळ वगैरे आपल्याला जास्त दिसून येते. आता इम्फाळ काय आहे, तर मणिपूरची राजधानी आहे, बरोबर. मग पहा यामुळे इथं चकमकी वगैरे घडल्या. मग 11 एप्रिलपासून वगैरे शांततेमध्ये वगैरे म्हणजे त्याबद्दल चर्चेमधून काहीतरी साध्य करता येईल का असं मुख्यमंत्र्यांनी वगैरे तिथं पाहिलं, परंतु ती चर्चा वगैरे होत नव्हती. मग त्यानंतर अगदीच पोलिसांना पण तिथे यावं लागलं, पण पोलीस काहीच करू शकले नाही. मग त्यानंतर आले पहा आसाम रायफल. मग आसाम रायफलला आदेश देण्यात आलेला की जे कोणी दिसेल म्हणजे रस्त्यावर जर कोणी दिसेल तर त्याला दिसताक्षणी गोळी वगैरे घालण्याचे आदेश वगैरे जातात तिथं दिलेले आहेत. म्हणजे पहा अगदी हे इथपर्यंत जात आहे प्रकरण. आपण हे चर्चेमधून सॉल्व्ह करू शकत असतो, परंतु सध्याला हेट स्पीच वगैरे जे वाढलेलं आहे त्यानंतर प्रसारमाध्यमांवर आपल्याला पण लगाम घालणं गरजेचं आहे. पहा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बिलकुल आहे, परंतु त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जर आपण हेट स्पीचच पेरत असतो तर ते अगदी चुकीचं आहे. कारण पहा आपल्याला हेच दिसतं की दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश म्हणजे आता अगदीच त्याची आयडेंटिटी कोण आहे तो व्यक्ती वगैरे काहीच पाहिलं जाणार नाही, डायरेक्टली लष्कर तिथं काय गोळी घालून त्याला ठार करण्यात येईल. म्हणजे अगदी कुठंतरी आपण हेट स्पीचच्या एवढं दुसरीकडे जात आहोत हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे महात्मा गांधीजींनी जे नॉन व्हायलन्सची कन्सेप्ट दिली होती त्याच्या विरोधात आपण सध्याला कार्य करत आहोत का, असा आपला इथं बेसिकली प्रश्नचिन्ह उभा राहतो. ओके, मग आता पहा मैतेई या जमातीचं म्हणणं काय आहे किंवा मैतेई या नॉन ट्राईब जमातीचं कम्युनिटीचं म्हणणं काय येतं, तर त्यांनी म्हणत आहेत की पहा मणिपूरची जर तुम्ही लोकेशन वगैरे जर पाहिली तर तुम्हाला दिसेल की तिथं जे म्यानमार आहे, त्यानंतर जे बंगाल आहे, बांगलादेश आहे, या दुसऱ्या देशांमधून पण येणाऱ्या नागरिकांची संख्या वगैरे तिथं जास्त असू शकते. म्हणजे अगदीच तिथे स्थलांतर केल्या जाणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे. आता यांची 53% लोकसंख्या आहे, परंतु यांना ST मध्ये नसल्यामुळे तिथं काय त्यांना त्यांना संरक्षण प्राप्त होतं का, तर बिलकुल नाही. त्यांना लँडचं संरक्षण वगैरे प्राप्त आहे का, बिलकुल नाही. परंतु या मैतेई जमातीला जर तुम्ही शेड्युल्ड ट्राईबचं जर स्टेटस वगैरे दिलं तर त्यांची लँड वगैरे काय केली जाईल, प्रोटेक्ट केली जाईल. फॉरेस्ट ॲक्टमध्ये वगैरे त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल. ओके, मग त्यासाठी मैतेई जमातीचे जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण STचं स्टेटस द्या. कारण पहा बांगलादेश,
त्यानंतर म्यानमार या दुसऱ्या देशातून येणारी व्यक्ती, यामुळे आमच्या लँडचं वगैरे तिथं म्हणजे लँडचं तिथं पार्टिसिपेशन वगैरे होत आहे, त्यामुळे आम्हाला लँड वगैरे राहत नाही आहे, यासाठी आम्हाला तिथं मागणी त्यांची तशा पद्धतीची आहे. मग पहा, आता यावर चर्चेतून प्रश्न वगैरे तर सुटला असता, परंतु आता याबद्दल दिसत नाही आहे, चर्चा तर होऊ शकत नाही असं आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. मग पाहूयात याबद्दल म्हणजे येणाऱ्या आगामी काळामध्ये वगैरे कशा पद्धतीने इथं घडामोडी वगैरे होईल. आता मी तुम्हाला इश्यू समजवलेला आहे. आता याबद्दल आगामी काळात जी घडामोडी वगैरे होईल, सुप्रीम कोर्ट वगैरे काय म्हणेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे त्याबद्दल काय म्हणेल, ते आपल्याला नक्की तिथं पाहता येतं. ओके, त्यानुसार आपण हा टॉपिक बिल्डअप होत आहे, तेव्हा आपण तशा पद्धतीने चर्चा नक्की करणार आहोत. त्यानंतर पुढे या शरद पवार यांच्याबाबत न्यूज आहे, ती आपल्यासाठी गरजेची नाही. त्यानंतर पहा, कुस्तीगिरांचा म्हणजे पदक वापसीचा इशारा. म्हणजे अगदीच आता पर्सनल ओपिनियन मी इथं देऊ शकतो की म्हणजे अगदी ज्या पद्धतीने स्वाती मलिवाल जे महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर अगदीच पत्रकार यांच्यासोबत जे बुधवारी रात्री वगैरे जे काही घडलं वगैरे, ते अगदीच खूप म्हणजे काळिमा फासणारं आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. कारण पहा, आपण जर एकीकडे लोकशाहीवादी वगैरे जर म्हणत असू व तशा पद्धतीने पोलिसांनी पण प्रोटेस्ट वगैरे करू देत नसतील, तर ते अगदी चुकीचं आहे. म्हणजे पहा, आता तो एक विषय वेगळा झाला. त्यानंतर जे कुस्तीगिरांचं वगैरे आहे, किमान पहा, आपण आरोपीला अटक करू शकलो असतो व त्यांच्यावरती आरोप काय आहे तर पॉक्सको कायद्यानुसार अटक आहे. ओके, व पहा, आपण पण शिकलेले आहात. आता आपण डेली न्यूज ॲनालिसिस वगैरे करतो, मग त्यामधून पॉक्सको कायद्यामध्ये कशा पद्धतीने अटक वगैरे होते, आरोपीला कशा पद्धतीने अटक वगैरे होते, हे सर्व आपण शिकलेले आहेत. ओके, मग पहा, पॉक्सको कायद्याअंतर्गत त्यांच्यावर जर केस हे होत असेल, म्हणजे रजिस्टर FIR पॉक्सको कायद्याची जर असेल, तर अद्याप त्या व्यक्तीला वगैरे अटक होत नसेल, तर हे अगदी दुर्दैव आहे. म्हणजे पहा, आर्टिकल 14चं इथं डायरेक्टली उल्लंघन दिसतं ना तुम्हाला. म्हणजे आता परंतु जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वगैरे वाचलं असेल किंवा तुम्ही जर पॉलिटिक्स शिकलं असेल, तर इथं आर्टिकल 14 काय सांगतं ते तुम्हाला नक्की माहिती असेल. ओके, म्हणजे कायद्यासमोर सर्वांची समानता आहे इथे. मग पहा, पॉक्सको कायदा काय सांगतं तर डायरेक्टली तुम्ही आरोपीला अटक करू शकता, तरी देखील इथं आरोपीला अटक वगैरे होत नाही आहे. ओके, मग पहा, एखाद्या आरोपीला अटक करावं अशासाठी जर आपण धरणे वगैरे किंवा तिथं आंदोलन होत असेल, तर आपल्याला तिथं म्हणजे अगदी दुर्दैव ते आहे. त्यानंतर पुढे चला, एप्रिलमध्ये 62 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. लहरी हवामानाचा राज्याला मोठा फटका बसलेला आपल्याला इथं आढळून येतो. त्यानंतर पुढे चला, आज पहा, गोंदिया आणि अकोला 2 जिल्हे आलेले आहेत. मग जे विद्यार्थी या 2 जिल्ह्यांमधून वगैरे बिलॉंग करतात त्यांनी प्लीज हे वाचून घ्या, म्हणजे यामधून नक्कीच कामाचं हे आहे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर विचारलं तर तुम्हाला कामाला येईल. त्यानंतर पुढे चला, अन्य बातम्या इथं आपल्यासाठी काही कामाच्या दिसत नाही. त्यानंतर लोकमानस इथे पण त्याबाबतच बोललेला आहे. पहा, म्हणजे अगदीच जर तुम्ही घेतलात की घोषणेच्या नादात मतदानाकडे दुर्लक्ष वगैरे नको. आता पण हे मी वाचणार नाही, जर शक्य झालं तर तुम्ही हे लोकांचे पण म्हणजे जे जनतेचे आहेत व्ह्यूज वगैरे ते पण तुम्ही नक्की वाचत चला, म्हणजे त्यातून ओपिनियन दुसऱ्यांचे पण आपल्याला समजून येत जातात. त्यानंतर व्यक्तिवेदमध्ये पहा, युनेस्कोद्वारा दिला जाणारा जिलेर्मो कानो पुरस्कार, म्हणजे जर्नलिस्टला हा पुरस्कार दिला जातो. तर तो पुरस्कार 3 कैदी आहेत पहा इराणमध्ये, निलुफर हमैदी, इलाही मोहम्मदी आणि नरगेस मोहम्मदी, या तिघांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. सध्याला ते कैदेत आहेत, तरी देखील पहा हा त्यांना पुरस्कार देत आहेत. म्हणजे अगदीच ज्या पद्धतीने जे जर्नलिझमचं इंडेक्समध्ये वगैरे आपलं भारताची रँकिंग वगैरे पडली, त्या अंतर्गत हा पुरस्कार वगैरे दिला जातो. मग अगदीच चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे जर जर्नलिझम वगैरे वाचवण्यासाठी किंवा करेक्ट जर्नलिझम जे आपण म्हणतो, तर ते वाचवण्यासाठी सध्याला प्रयत्न करत आहेत वर्ल्डवरती. मग ते इथं दिलेली न्यूज आहे. आता हे तुम्ही नावं वगैरे लक्षात ठेवू शकता. मला नाही वाटत की म्हणजे ही नावं वगैरे येतील, परंतु युनेस्कोद्वारे हा पुरस्कार दिला जाणार आहे, त्यामुळे आपण तिथे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्लीज ही 3 नावं वगैरे तुम्ही आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढे चला, ईशान्यतेची आग. मी सांगितलं की नेमकं इश्यू काय झालेला आहे तिथे. ओके, त्यानंतर पुढे चला, आता हे पण दिलेलं आहे पहा, महामंडळ. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं वगैरे चुकतं काय ते आपण एकदा चर्चा करूयात की पांढऱ्या हत्तींची पैदास. पहा, कॅगच्या अहवालामध्ये कॅगने ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही विकास महामंडळे वगैरे स्थापन करू नका. ओके, नव्याने विकास महामंडळे स्थापन करू नका. परंतु महाराष्ट्राचं जेव्हा अर्थसंकल्प वगैरे आला, तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं तर सगळ्यात जास्त काय विकास महामंडळांची स्थापना वगैरे इथं केली. यामधून आपल्याला दिसतं की पांढऱ्या हत्तींची परत एकदा पैदास वगैरे इथं होणार आहे. ओके, व हेच चालत असतं. गव्हर्नमेंट म्हणजे प्रत्येक जमातीला वगैरे खुश करण्यासाठी वगैरे तशा पद्धतीने जर निर्णय घेत असेल, तर महाराष्ट्राचं किंवा देशाचं असू द्या, त्यांचं फिजिकल डेफिसिट हे खड्ड्यात जाणार म्हणजे जाणार. ओके, व म्हणजे याला पीळ कोणाला बसते तर जे टॅक्स पेयर आहेत ना, त्यांच्या पैशाचा अपव्यय इथं बेसिकली जास्त होतो. ओके, जर तुम्ही टॅक्स पेयर असाल ना, तो तुम्हाला नक्कीच ते चुकतं. परंतु जर आपण टॅक्स पेयर नसतो तर आपल्याला ते काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. परंतु अगदीच मी ज्या पद्धतीने म्हटलं नॅशनलिझम वगैरे, तर त्यासाठी पण हे अगदी गरजेचं आहे की आपण योग्य प्रतिनिधींना वगैरे
पाठवणं. ओके, म्हणजे योग्य प्रतिनिधींना आपण मतदान वगैरे देऊन तशा पद्धतीने पाठवणं. कारण पहा, मी माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमधील एका म्हणजे नेत्याचं वगैरे प्रोफाईल पाहत होतो, तर अगदी तो 10th पास आहे. म्हणजे अगदीच मला खूपच वाईट वाटलं त्या गोष्टीचं. सॉरी फॉर दॅट, म्हणजे तो पर्सनल इश्यू झाला. परंतु अगदी जर तसं होत असेल तर प्लीज, तुम्ही एक शिक्षित आहात, त्या नात्याने तरी थोडंसं म्हणजे मतदान करताना वगैरे जागरूक राहणं हे तुमचं कर्तव्य आहे, असं मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो. त्यानंतर पुढे या, धार्मिक स्वातंत्र्याबद्दल हे आपल्यासाठी गरजेचं नाही. USAची रिपोर्ट वगैरे येते. त्यानंतर अन्य काही न्यूज वगैरे इथं गरजेचे दिसत नाहीत पहा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत आहे. म्हणजे जास्त काही बातम्या वगैरे नव्हत्या. त्यानंतर द हिंदूमध्ये 2 बातम्या आहेत. त्या 2 बातम्या घेऊन आपण थांबणार आहोत आज. पहा, ही बातमी आपण डिस्कस केलेली आहे. त्यानंतर पहा, स्टॉप कास्ट सर्वे इमिडिएटली, हायकोर्ट टेल्स बिहार गव्हर्नमेंट. पहा, बिहार राज्य सरकार काय करत होतं, तर कास्टची जनगणना किंवा कास्टचं सर्वे वगैरे त्यांनी करत होते. कशासाठी, तर आरक्षण पाहिजे ओबीसीचा. ओके, ओबीसीला किती टक्के आरक्षण वगैरे यावं किंवा ती 50% जी कॅप आहे ती मोडली जावी का नाही, यासाठी काय पहा, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की एक्सेप्शनल केस घेऊन या व त्यासाठी पहा कास्ट सेन्सस लागते. बरोबर. मग पहा, बिहार गव्हर्नमेंटने तेच करत होते की कास्ट सेन्सस करत होते ते, किंवा कास्ट सर्वे वगैरे करत होते. मग पहा, ते गेले हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने मग लगेच म्हटलं की हे अपव्यय आहे, म्हणजे पैशाचं तुमच्या अपव्यय आहे, अशा पद्धतीने हायकोर्टाने तिथं स्टेटमेंट वगैरे दिलेलं. म्हणजे हे अगदी चुकीचं आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. कारण पहा, एकीकडे आरक्षणाचा मुद्दा आहे जो की पब्लिक वेलफेअरसाठी अगदी गरजेचा आहे. ओके, एकीकडे आरक्षण आहे जो की पब्लिक वेलफेअरसाठी गरजेचं आहे, व हायकोर्ट किंवा जे पिटिशन करते वगैरे त्यांचं म्हणणं काय की ही पब्लिकचं म्हणजे टॅक्सपेयरचं वायफेअर खर्च आहे. म्हणजे अगदीच मला पण ही न्यूज थोडंसं म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, एक विरोधाभास वाटली. कारण अगदीच जर आपलं आता सुप्रीम कोर्टाचा जर विचार केला, सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुमच्याकडे कास्ट सेन्सस काय आहे किंवा तुम्ही आरक्षण कोणत्या बेसिसवर वगैरे मागता, म्हणून तुम्हाला कास्ट सेन्ससची गरज आहे. व त्याच बेसिसला पहा, हायकोर्ट काय म्हणतं की हे म्हणजे पब्लिक फंडचा वगैरे वायफाय खर्च वगैरे तुम्ही करत आहात. म्हणजे अगदीच ही विरोधाभास न्यूज आहे. आता कदाचित ही सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जर गेली न्यूज तर तिथे पाहूयात. परंतु सध्याला तरी म्हणजे बिहारची जी जे कास्ट सर्वे वगैरे होतं ते स्टॉप वगैरे करण्यात आलेलं आहे. ओके, ही न्यूज आपण जानेवारीमध्ये आय थिंक कव्हर केलेली आहे. त्यानंतर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे की ओबीसीसाठी कास्ट सेन्सस का गरजेची आहे व BJP या दरम्यान कशा पद्धतीने फसलेली आहे. ओके, कास्ट सेन्ससमध्ये कशा पद्धतीने फसली आहे व या सर्व गोष्टींमध्ये जे 2021ची जी जनगणना होणार होती ती कशामुळे सध्याला होत नाही आहे, त्याचं नेमकं कारण काय आहे हे तुम्हाला तिथं नक्की समजून येईल. ओके, त्यानंतर पुढे चला, हे स्पॉटलाईट वगैरे गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर इथं आणखीन एक न्यूज आहे, ही न्यूज घेतल्यानंतर आपण थांबणार आहोत. तर पहा, व्होटर्स एक्सप्रेस कन्सर्न ओव्हर ब्रीच ऑफ डाटा अँड प्रायव्हसी. पहा, अगदीच जे कर्नाटकामध्ये सध्याला काय चालू आहे, तर विधानसभेचं इलेक्शनचं वगैरे सध्याला तिथं वारा आहे व 10 मेला तिथं इलेक्शन होणार आहे. बरोबर, मतदान आहे तिथं 10 मेला. मग पहा, प्रॉब्लेम काय झालेला, तर तिथील जे व्होटर्स वगैरे आहेत कर्नाटकमधील जे म्हणजे बेंगलुरू शहर असू द्या किंवा अन्य शहरामधील जे व्होटर्स वगैरे आहेत त्यांना कॉल जात आहे. व कॉल कोणामार्फत जात आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अशा पद्धतीने ट्रू कॉलरवर वगैरे तिथं नाव येत आहे, असं तेथील ज्यांना कॉल वगैरे आलं त्यांचं म्हणणं आहे. मग पहा, कॉल जात आहे व कॉलवर त्यांना विचारणा केली जात आहे की तुम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीला वगैरे मत वगैरे देणार आहात, असं तिथं विचारणा वगैरे केली जात आहे. मग पहा, आपल्याकडे मतदानाची कन्सेप्ट काय, फ्री अँड फेअर इलेक्शन्स, म्हणजे गुपित मतदान होतं आपलं. ओके, म्हणजे तुम्हाला मत देण्याचा अगदीच लिगल अधिकार वगैरे आहे, किंवा तुमचं जे मत असतं ते गुपित ठेवण्याचा तुमचा अधिकार आहे. बरोबर. मग पहा, तुमचा गुपित ठेवण्याचा जर किंवा तो प्रायव्हसीचा आहे, राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 मध्ये येतं. मग हे जर अधिकार असेल तरी देखील जर तशा पद्धतीने फोन लावून वगैरे जर कॉल करून जर विचारलं जात असेल तर ते अगदी चुकीचं आहे. किंवा तुमच्या डाटा ब्रीच, ओके, म्हणजे जे ब्रीच ऑफ डाटा किंवा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जे मालवारी अटॅक वगैरे जे झाल्या त्या पद्धतीने तुमच्या प्रायव्हसीवर अटॅक वगैरे करण्याचं इथं एक तंत्र वगैरे विकसित झालेलं आहे, असं आपण तिथं म्हणू शकतो. कारण पहा, आपण आता एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की मी BJPला व्होट करणार आहे, असं डायरेक्टली त्यांनी जर तिथं स्पष्ट केलं कॉलवरती, मग लगेच त्याला त्या पद्धतीने ॲड वगैरे दाखवून त्याचं डाटा ब्रीच होईल. ओके, व त्याचं ब्रेन वॉश वगैरे करण्यात त्यांना वेळ जाणार नाही आहे. ओके, म्हणजे आता पहा, आपण सर्वजण फेसबुक वापरतो किंवा इंस्टाग्राम वगैरे वापरतो, अगदी तिथंच लगेच काय येतं पहा, तुम्ही ज्या बेसिसवर वगैरे जाता किंवा तुम्ही लगेच ब्रेन वॉश वगैरे करण्यासाठी तशा पद्धतीने पॉलिटिकल पार्टीच्या तिथं काय ॲड वगैरे दाखवल्या जातील. ओके, मग त्या ॲड जर दाखवल्या गेल्या की झालं तुमचं, मग लगेच ब्रेन वॉश वगैरे होतं. मग तुम्हाला सोशल इश्यू किंवा तुमच्या म्हणजे जे तुम्हाला काही गरजेचं असतं किंवा पॉलिटिकल पार्टीमधील जो नेता आहे, तुम्ही ज्याला मत वगैरे देणार आहात, तो कशा पद्धतीने आहे, किंवा आत्ताच जे मी उदाहरण दिलं की तो फक्त 10th पास आहे, तशा पद्धतीने जर
असतील नेते वगैरे, तर त्यांना आपण मत देऊन अगदीच चुकीचं आहे असं मला वाटतं. मग अगदी तशा पद्धतीने तुम्ही इन्फ्लुएन्स होता व त्या पॉलिटिकल पार्टीलाच तिथं डायरेक्टली मत देतो. मग ते कुठंतरी थांबवण्यासाठी आपला हे जे डाटा प्रायव्हसी वगैरे आहे आपलं, ते बिल वगैरे येणं गरजेचं आहे. पहा, मी याच्यापूर्वी पण म्हटलं की आपल्या भारतामध्ये सध्याला म्हणजे डाटा प्रोटेक्शनबाबत एखादी कायदाच नाही आहे. तर आपण हे राईट टू प्रायव्हसी वगैरे थांबवू शकणार आहात का? बिलकुल थांबवू शकणार नाही. मग परत तेच चालू झालेलं आहे की इलेक्शनमध्ये पण याचा वापर केला जाऊ शकतो व ते सध्याला कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये सध्याला डाटा प्रायव्हसीचा वापर होत आहे. आता हे तुम्ही कुठे लिहाल तर मेन सेन्सर रायटिंगमध्ये वगैरे GS3 मध्ये टॉपिक आहे, तुम्हाला तिथं तुम्ही लिहू शकता की चॅलेंजेस कुठे कुठे आहेत त्याचे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपण म्हणजे आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.